आज आपल्यासोबत श्री गुरुदेव दत्त भक्त मंडळ दत्त मंदिर बुर्लेवाडी यांचे सक्रिय कार्यकर्ते आणि आमचे परम मित्र निलेश नवाळे आपल्यासोबत आहेत। तर आपण त्यांना या मंदिराबद्दल थोडी माहिती विचारूया, म्हणजे या मंदिराची जडणघडण कशी झाली, सुरुवातीला या मंदिराचे स्वरूप कसे होते ते आपण आता त्यांच्याकडून ऐकून घेऊ। नमस्कार। सर्वप्रथम श्री दत्त जयंतीच्या सर्व भाविकांना आणि आलेल्या सर्व दत्त भक्तांना हार्दिक शुभेच्छा। मंडळाचं तुम्ही म्हटलं की जडणघडण किंवा या मंडळाचा एक खूप मोठा इतिहास आहे। कारण आमचे पूर्वज जी कैलासवर्गीय श्री विश्वनाथ बाबाजी नवाळे यांची ही संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतनं साकारलेलं हे मंदिर आणि हे आज दिसतं हे स्वरूप आहे। आपण त्यांच्या समाधीस्थळीच आपण इथे उभं राहून बाईट घेतल्याबद्दल धन्यवाद। खरं तर त्यांची एक संकल्पना होती की दत्तगुरूंचं स्थान आपल्या इथे असावं आणि त्यांच्या या संकल्पनेतनं मंडळातील कार्यकर्त्यांनी, सक्रिय कार्यकर्ते त्यावेळेचे, त्यांनी त्यांच्या संकल्पनेला दुजोरा दिला आणि हे मंडळ स्थापन केलं। हे मंडळ स्थापन करत असताना त्यांनी एक सुरुवातीला खूप छोटं असं एक मातीचं असं दत्त मंदिर इथे उभारलं होतं। त्याच्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक कौलारू असं दुसरं मंदिर स्थापन केलं आणि हे करत असताना अहोरात्र मंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत होते, दिवस रात्र। कारण दिवसभर मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी ते कामावरनं येऊन रात्री सण समारंभ, कुठेही नवरात्र म्हणा किंवा कोणाचाही पार्टी समारंभ असू दे, तर त्यावेळेला ह्यांनी बँजो पार्टी तयार केली की मुंबईच्या ठिकाणी अंधेरी इथे बँजो पार्टी केली आणि रात्रभर हे लोक ते कार्यक्रम करायचं। त्या निधीतून जे काही या कार्यक्रमातून जो काही निधी मिळत गेला त्या निधीतून थोडं त्यांनी मंदिरासाठी उभारणीसाठी पैसे एकत्र करत गेले आणि हे करत असताना समाजातनं बरेच अशी म्हणजे दानशूर व्यक्ती मिळत गेल्या की म्हणजे हाताला हात मिळत गेला आणि हे सगळं कार्य मोठं घर गेलं। मंदिराची स्थापना ज्यावेळेला हे करायचं ठरवलं त्यावेळेला समाजातल्या बऱ्याच लोकांनी देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात काही ना काही द्यायचं ठरवलं आणि हे मंदिर याच्या अगोदरचं मंदिर उभं राहिलं आणि हे आता जो गाभारा दिसतोय हा नंतर आता आपण गेल्या वर्षी केला। त्याच्या अगोदर पत्र्याचा शेडवाला गाभारा होता आणि त्याच्यानंतर आता ही जी नवीन पिढी आमची कार्यकर्ते, ही तिसरी पिढी आहे जी आज या मंडळामध्ये सक्रिय आहे आणि त्याच जोमाने खरं तर आहे। तर हे सगळं करत असताना त्यांनी मुलांची अशी संकल्पना होती की थोडंसं म्हणजे नवीन ह्याच्यानुसार मंदिराचं स्वरूपही नवीन असावं। तर त्या अनुषंगाने आता आपण मंदिरासाठी हे स्लॅबचा हॉल केला आहे आणि मंदिराला यावर्षी पूर्ण नवीन रंगरंगोटी केलेली आहे। आणि याही वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी जसं हे मंदिर सुरुवातीपासून जर इतिहास बघितला तर लोकांचा कल जो या दत्त मंदिराकडे आहे अतिशय म्हणजे उत्स्फूर्त। कारण डिसेंबर म्हटल्यावर असं गावाकडे तशी हे नसतं, लोकांची उपस्थिती खूप कमी असते। तरीही सकाळी 9 वाजल्यापासून ते अगदी रात्रीच्या कार्यक्रमापर्यंत प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद असतो। तुम्ही आता पाहत असाल इथे आणि हे असं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे मला तरी वाटतं की कुठल्याही समारंभाला एक हळदी कुंकवाचा एक ठराविक कार्यक्रमाचा वेळ असतो, एक ते दीड 2 तासाचा असतो, पण इथे कमीत कमी 5 तास हळदी कुंकू चालत असतो। एवढे लोकांचा चांगला प्रतिसाद असतो आणि आमच्या मंडळातले जे काही कार्यकर्ते आहेत ते त्यांची एक वेगळी अशी कल्पना असते की आपण येणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान करावा। मग यावेळेला आपण मंडळातर्फे एक नवीन संकल्पना केली की समाजातली प्रत्येक स्त्री ही महत्वाचीच आहे, मग ती विधवा का असो, मग त्यांचाही यथोचित सत्कार झाला पाहिजे। म्हणून यावेळेला आम्ही वेगळी परंपरा चालू केली की विधवेचाही सत्कार झाला पाहिजे, म्हणून तिलाही ते वाण म्हणून आपण हळदी कुंकवाला देत आहोत, तिचाही तिथे स्वागत सत्कार केला जातो। हे एक मंडळाने खूप नवीन असा पायंडा यावर्षी चालू केला आहे आणि त्यासाठी आम्ही तर खरं तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं स्वतः कौतुक करतो। कारण अशा नवीन संकल्पना येणं आणि समाजामध्ये असे विचार पेरणं खूप गरजेचं आहे आणि ही नवीन पिढी ते करते आहे। त्याचप्रमाणे रात्रीच्या
कार्यक्रमाचाही खूप मोठं असं एक वेगळेपण असतं, जे इथे मंदिरामध्ये दिवसभर येऊन जात असतात. पण एक वेगळा वर्ग आहे जो रात्रीचा भक्तगण आहे, बरोबर. जो स्पेशली आरतीसाठी येतो. मग तो कुठूनही स्वतःच्या वाहनाने खर्च वगैरे करून येत असतो. एक विशेष म्हणजे इथली आरती, या आरतीचं एक वेगळेपण आहे. तो कदाचित तुम्हाला एक संध्याकाळच्या बाईटमध्ये तुम्हाला ते लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल यांच्याकडनं. आणि शिवाय दरवर्षी मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होतात. हो, आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात. आणि यावर्षी मंडळाने स्वतः, म्हणजे जे मंडळामध्ये तरुण आहेत त्यांनी स्वतः नमन, आपली कोकणातली एक कला आहे, ती कला जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ती या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः यावर्षी नमन हा कार्यक्रम बसवलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती राहील की त्या कार्यक्रमाचाही सर्वांनी लाभ घ्यावा. शिवाय आपली मंदिराची पालखी देखील ठराविक वर्षानंतर आपण पालखी पण बाहेर काढतो. हो, प्रति 3 वर्षाने मंदिराची पालखी आपण संपूर्ण देवाच्या घोटणेमध्ये बारावाडीमध्ये फिरवत असतो. घोडेपई बुर्मेवाडीतून निघते, घोडेपई होऊन केरवळ्यातून आपली ती परत इथे येते. 2 दिवसाचा तो कार्यक्रम असतो. धन्यवाद निलेश, आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या माध्यमातून सर्व भक्तगणांनाही दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि प्रतिवर्षी आपण सर्वांनी दत्त जयंतीसाठी यावं अशी विनंती. धन्यवाद. बुरंबेवाडीच्या दत्तजन्म सोहळ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्रैवार्षिक पालखी सोहळा. दर 3 वर्षांनी देवळाबाहेर पडणारी ही पालखी देवाचे गोठणे गावातील सर्व 12 वाड्यामध्ये फिरवली जाते. प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ हे मोठ्या भक्तिभावाने या पालखीचे स्वागत करतात. हाँ कहते हैं हाथ समझा देखो हाथ चटक त्याचा
तरी आलेल्या सर्व मंडळींनी या ठिकाणी बसून घेण्याची कृपा करायला थोड्याच वेळात 5-10 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी होणारी महाआरती ही देखील वैशिष्ट्यपूर्ण असते. आरती सुरू असतानाच शेवटी पालखी देवळाबाहेर पडते आणि देवळाच्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. यावेळी सर्व स्त्रिया हातात निरंजन आरती घेऊन एका तालात फेर धरतात. हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते.